नमस्कार मित्रांनो. सिंह राशीच्या 8व्या सणात शनीचं भ्रमण मार्च 2025 पासून सुरू झालेला आहे आणि जवळजवळ येत्या 2.5 वर्षापर्यंत हा जो शनी आहे, हा शनी सिंह राशीच्या 8व्या सणात राहणार आहे. अष्टमस्थ शनी हा लघु साडेसातीप्रमाणे काम देतो आणि खास करून गेल्या 2-3 महिन्यामध्ये तुम्ही त्याचे थोडेफार अनुभव घेतलेले असतील. आता जून महिना सुद्धा तसाच जाणार आहे का? अजिबात नाही. जून महिन्यामध्ये बरेचसे बाकीचे जे ग्रह आहेत हे तुमच्या फेवरमध्ये असणार आहेत, तुमच्यासाठी काम करणार आहे. तर साधारण हा जो संपूर्ण जून महिना आहे, हा कशा प्रकारे तुमच्यावरती प्रभावशाली आहे? अशा कोणते निर्णय आहेत की जे तुम्हाला घ्यायचे आहेत? अशा कोणत्या बाबतीत तुम्हाला जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह राहायचं आहे? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार नाहीत? या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे रवी, जो की तुमच्या दशम स्थानातून लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे दिनांक 16 तारखेनंतर, तुमच्याच राशीमध्ये दिनांक 7 तारखेनंतर मंगळ येणार आहे आणि केतू सुद्धा भ्रमण करतो आहे. याचप्रमाणे राशीचा षष्ठेश अष्टमात भ्रमण करतो आणि जो अष्टमेश आहे हा लाभ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. एकंदरीत या सर्व ग्रहांचा जर का विचार करायचा झाला तर अजिबात काळजी करू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचं स्वास्थ्य मानसिक किंवा शारीरिक अतिशय उत्तम असणार आहे. खास करून तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात आणि तुमच्या राशीचा जो कोर मूलभूत गुणधर्म आहे तो म्हणजे कॉन्फिडन्स, आत्मविश्वास हा जबरदस्त दिसणार आहे आणि त्यामुळे तुमची जी ऊर्जा ही जबरदस्त दिसेल. कामाचा उरक सुद्धा दांडगार आहे. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण करून दाखवा. त्यामुळे परत एकदा एक उत्साह तुमच्यामध्ये दिसून येईल. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. फक्त एक गोष्ट आहे की या उत्साहाच्या भरात चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका किंवा ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नका. लक्षात ठेवा की शनी तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करतोय, त्याच्यामुळे चुकीचे काही कामं करू नका. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. विनाकारण खूप मोठी रिस्क घेऊ नका. जी तुमची नेहमीची कामं आहेत ती पूर्णपणे जोरदारपणे करा. नाकासमोरच्याला वाकड्या वळणाने जाऊ नका. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. बाकी जर का सांगायचं झालं तर शारीरिक मानसिक कुठल्याही प्रकारचे स्ट्रेस येणार नाहीत. खास करून गेल्या साधारण 2.5-3 महिन्यामध्ये तुम्ही बघितलेलं असेल की तुमच्या अपेक्षेप्रमाणे कामं होत नव्हती, समोरची माणसं वेगळी वागत होती, परिस्थिती थोडीशी वेगळी वागत होती, तुम्ही घेतलेले छोटे मोठे निर्णय सुद्धा तुमच्या विरोधात जात होते. आता मात्र काळजी करू नका, गोष्टी बऱ्याचशा तुमच्या फेवरमध्ये असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा जो आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा आहे. सगळ्यात पहिला आणि महत्त्वपूर्ण ग्रह जो आहे तुमच्या राशीकरता तो आहे मंगळ. तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह सुद्धा आहे. हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करत आहे. खूप चांगली गोष्ट आहे. याचप्रमाणे राशीचा जो लाभेश आणि तुमचा धनेश जो आहे बुध, हा तुमच्या दशम, एकादश आणि द्वादश स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो अष्टमेश आणि जो पंचमेश आहे गुरु, हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय. तर एकंदरीत या सर्व ग्रहांचा विचार करायचा झाला अतिशय उत्तम अशा प्रकारचं आर्थिक स्तर तुमच्याकरता राहणार आहे. अजिबात काळजी करू नका. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहे. जी तुमची अडकलेली कामं आहेत ती मार्गी लागतील. लाभाच्या संदर्भात मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम हे तुमच्या समोर येतील की जे शुभफलदायी असतील. जेवढं तुम्ही काम कराल, जेवढी तुम्ही अपेक्षा कराल त्या प्रमाणात किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्तच तुम्हाला त्याचे लाभ मिळू शकतील. आणि अर्थातच खिशामध्ये पैसे असतील किंवा लाभ चांगले मिळत असतील तर ते चांगले सुद्धा असतात. तुमची जी रास आहे लाईफस्टाईलकडे जास्त अट्रॅक्ट होणारी आहे. त्याच्यामुळे तुमच्या मनाचे तुम्ही लाड सुद्धा पूर्ण करू शकाल. एकंदरीत सांगायचं झालं तर या महिन्यात लाभ हा तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहे. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर त्या संबंधी सुद्धा लॉंग टर्ममध्ये काही चांगले फायदे निश्चित मिळतील. तर आर्थिक जो संदर्भ आहे हा तुमच्यासाठी फारच शुभफलदायी असाच असणार आहे. ग्रहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे मंगळ, हा तुमच्याच राशीमध्ये दिनांक 7 तारखेनंतर येणार आहे. थोडंसं गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये बघितलेलं असेल की घरामधलं वातावरण काही ठीक नव्हतं. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवाद किंवा डिफरन्स ऑफ ओपिनियन, मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव तुम्ही घेतलेले असेल. काळजी करू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये त्या गोष्टी बऱ्याचशा मागे पडतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध पूर्ववत होतील किंवा सुधारतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या महिन्यात करू शकता. याचप्रमाणे रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे गुरु, हा तुमच्या लाभात भ्रमण करतोय. सप्तम दृष्टीने तुमच्याच पंचम स्थानाला पाहतो आहे. अतिशय चांगल्या प्रकारची ही गोष्ट आहे. तर थोड्याफार प्रमाणात गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये तू मैमय झालेली असेल रिलेशनशिपच्या बाबतीत, ती आता अगदी पूर्ववत होऊन जाईल. अजिबात काळजी करू नका. जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा हा कालावधी अतिशय उत्तम राहणार आहे. काळजी करू नका. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा जो संपूर्ण महिना आहे हा शुभफलदायी असाच असणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा अशा प्रकारचा काही चांगला अनुभव असणार आहे. जे तुम्ही एफर्ट घ्याल, जे तुम्ही प्रयत्न कराल त्याला अनुरूप तुम्हाला संधी मिळतील किंवा त्याचे रिझल्ट सुद्धा तुम्हाला तशाच प्रकारचे मिळू शकतील.
वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर इथे गोष्ट थोडीशी ट्रिकी आहे, थोडीशी वेगळी आहे. राशीचा जो सप्तमेश आहे शनी, हा अष्टमात भ्रमण करतो आहे. राशी सप्तम स्थानामध्ये राहू भ्रमण करतो आणि तुमच्याच राशीत भ्रमण करणारा जो मंगळ आहे, हा सप्तम दृष्टीने तुमच्या सप्तम स्थानाला पाहत आहे. तर खास करून जर का तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर मतभेद, मतवैचित्र, वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात थोडीशी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. परंतु इथे एक गोष्ट परत चांगली आहे की गुरु तुमच्या मदतीला धावून येणार आहे. लाभ स्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे, हा नवम दृष्टीने तुमच्या 7व्या स्थानाला पाहतोय, जी की खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे गोष्ट कुरबुरी वगैरे होतील, पण ते टोक गाठणार नाही. परंतु असं जरी असलं तरी तुम्हाला तुमच्या भावनांवरती कंट्रोल करणं गरजेचं आहे. कारण जो मंगळ तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतोय, हा खूपशा चांगल्या गोष्टी देतोय, परंतु खूपशा अति आत्मविश्वास की त्या अति भावनाशीलता हा जो प्रकार आहे तो तसा करू नका. तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये ॲरोगन्सी दिसायला नको. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण आहे. यानंतर करिअरबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश आहे शुक्र, जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि राशीच्या दशम स्थानात भ्रमण करणारा जो रवी आहे 16 तारखेनंतर तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय. तिथे जो बुध आहे हा सुद्धा 7 तारखेनंतर तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं, ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबरचं जे इंटरॅक्शन असेल ते अतिशय उत्तम राहील. कदाचित तुम्हाला कामानिमित्त थोडंसं फिरणं वगैरे होईल, मात्र काळजी करू नका. तुम्हाला चांगल्या चांगल्या संधीसुद्धा तुमच्या जे कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात येऊ शकतील. त्याच्यामुळे कामाच्या बाबतीमध्ये अगदी बिंदास्त राहा, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. एकंदरीत सांगायचं झालं, जरी शनीची 7.5 असली म्हणजे अष्टमा शनीची जे भ्रमण आहे त्याला 7.5 प्रमाणे त्याचे इफेक्ट येतात असला तरीही हा जो संपूर्ण महिना, हा संपूर्ण महिना तुम्हाला नवीन उमेद देणारा आहे, नवीन ऊर्जा देणारा आहे, नवीन उत्साह देणारा आहे, नवीन आत्मविश्वास देणारा आहे. त्यामुळे महिना चांगला आहे, कालावधी चांगला आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम नाहीत. त्यामुळे नवीन एखाद्या कामाची सुरुवात करा किंवा जे जे काय तुमचं काम चाललेलं आहे त्याच्यामध्ये जास्त एफर्ट द्या, जेणेकरून पुढे येणारा जर का बॅड पॅच असेल त्या संदर्भात तुम्ही तयारी करू शकाल. फक्त इथे एकच गोष्टी आहे की चांगला महिना आहे म्हणून खूप मोठी रिस्क घेऊ नका किंवा चांगला महिना आहे म्हणून अगदीच आळशीपणा सुद्धा करू नका. हे जे दोन्ही टोका आहेत त्या टोकाला जाऊ नका. मध्यम मार्ग स्वीकारा, मेहनतीने पुढे जा, ट्रान्सपरन्सी ठेवा, पारदर्शकता ठेवा तुमच्या कामामध्ये, जेणेकरून काही मोठे त्रास होणार नाहीत आणि जे चाललंय ते सुरळीतपणे चालू आहे आणि सरळ सरळ राहा, जेणेकरून गोष्टी तुमच्यासाठी सोप्या होऊ शकतील. यानंतर आपण चर्चा करू की ग्रहयोग जे आहे त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. तर दिनांक 9 तारखेला जो शनी नेपच्यून तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय त्याचा केंद्रयोग होणार आहे बुधाबरोबर तुमच्या लाभस्थानात भ्रमण करणार आहे. एकंदरीतच जे तुमचे आर्थिक संदर्भातले व्यवहार आहेत त्यावर थोडंसं लक्ष द्या, कारण तुमची जी रास आहे थोडी कधी कधी बिंदास्त असते, बेफिक्री असते. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याप्रमाणे दिनांक 15 तारखेला हर्षल आणि मंगळाचा केंद्रयोग होणार आहे. मंगळ जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, जो हर्षल तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतोय. दोघांचा केंद्रयोग थोडंसं तुमचे भावना ज्या असतील ती जास्त प्रदीप्त करेल. भावनेच्या आहारी जाऊन काहीतरी चुकीचं काही गोष्टी करू शकाल, चुकीचे निर्णय घेऊ शकाल, जे तुमचं कार्यक्षेत्र असेल तिथल्या लोकांबरोबर काही वेगळे वागू शकाल. तर असं काही करू नका, कारण अष्टमातला शनीचं भ्रमण असणार आहे पुढे येणाऱ्या 2.5 वर्षापर्यंत. ही गोष्ट थोडंसं बॅक ऑफ माइंड राहू द्या. याचप्रमाणे दिनांक 23 तारखेला नेपच्यून आणि रवीचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या 8व्या स्थानांमध्ये भ्रमण करतोय, जो रवी तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. थोडंसं स्वतःच्या मानसिकतेकडे लक्ष द्या. फसलं जाणं यापासून थोडंसं लांब राहा. आर्थिक व्यवहार करताना नीट विचारपूर्वक करा. याचप्रमाणे दिनांक 24 तारीख अतिशय महत्त्वाची, अत्यंत शुभफलदायी अशा प्रकारची आहे. रवी आणि गुरु यांचा जो युती आहे ही युती तुमच्या लाभस्थानामध्ये होणार आहे. अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग आहे. तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. त्याचप्रमाणे लाभाच्या संदर्भात, कामाच्या संदर्भात ज्या तुमच्या अपूर्ण ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्याला अनुसरून काहीतरी चांगलं निश्चित घडेल. तर रवी गुरुची युती तुम्हाला कॉन्फिडन्स देईल लाभाच्या संदर्भामध्ये, म्हणजे पैशाच्या संदर्भात, रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये किंवा अन्य काही जर का गोष्टी तुम्हाला करायच्या असेल, एक्सपोजर, जर का तुम्ही पब्लिक रिलेटेड काही काम करत असाल तर प्रसिद्धी मिळणं, तुमच्या कामाची वावा होणं, तुमच्या कामाचं प्रेज होणं, तुमच्या कामाची दखल घेतली जाणं, अशा प्रकारच्या काही चांगल्या गोष्टी होऊ शकते. जर का तुम्ही सरकार दरबारी काही कामं करत असाल तर त्या संदर्भात तुम्हाला यश मिळेल, जॉब मिळणं, चांगल्या गोष्टी मिळणं, अशा बऱ्याचशा गोष्टी रवी गुरुची युती तुमच्या लाभस्थानामध्ये होणार आहे, ती घडवून आणणार आहे. त्यामुळे ही युती अतिशय शुभफलदायी असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला शनी नेपच्यून जो तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय त्याच्याबरोबर तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करणारा जो बुध आहे हा त्रिकोण योग करणार आहे. तर या दरम्यान फिरणं वगैरे होईल, अचानक धनलाभ वगैरे होणं, फार मोठा धनलाभ वगैरे अशी अपेक्षा करू नका, परंतु छोटे मोठे अनपेक्षित लाभ वगैरे मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. फिरणं वगैरे सुद्धा या दरम्यान होण्याची शक्यता राहील.
आणि या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती 11 तारखेला आहे आणि जी अमावास्या आहे ती 25 तारखेला आहे. तर अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान वादविवाद, कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा कोणाच्याही विरोधात जाणं यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. एकंदरीतच या महिन्यामध्ये फक्त वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं किंवा त्यांच्याबरोबर वादविवाद टाळणं, ही गोष्ट जर का तुम्ही व्यवस्थित केली आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये टोकं गाठली नाहीत, तर हा महिना तुमचाच आहे आणि तुम्ही जसा विचार कराल त्याप्रमाणे तुम्हाला त्याचा अनुभव निश्चित येईल. धन्यवाद.